हरियाणातील मतदार याद्यांची राहुल गांधींकडून पोलखोल। मतदार यादीमध्ये वेगवेगळ्या नावांसमोर एकच फोटो, तर 93,000 मतदारांचा पत्ताही चुकीचा। राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बमुळे खळबळ। ब्राझिलियन मॉडेलचं हरियाणामध्ये 22 ठिकाणी मतदान। अनेक याद्यांमध्ये एकाच फोटोचा शेकडो ठिकाणी वापर। तर हरियाणामध्ये चोरीचं सरकार, राहुल गांधींचा भाजपवर सनसनाटी आरोप। राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं उत्तर, मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिक। हरियाणामध्ये काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला हरवल्याची किरण रिजिजू यांची टीका। लाडक्या बहिणीवरून सरकार भांडण लावतंय, शेतकऱ्यांना सरकारनं दगा दिला। बीडच्या पालीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरून उद्धव ठाकरेंचा आरोप। जूनची मुदत आम्हाला अमान्य, आत्ताच्या आत्ता कर्जमाफी करा। तर दयावान सरकारचा अजूनही अभ्यास सुरू, उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे पहिल्यांदा बाहेर पडले याचा आनंद, मात्र ते टोमणे मारण्यापलीकडे काही करत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून टोला। गुंड निलेश घायबळवर आणखी एक मकोका, घायबळ टोळीनं तरुणावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। घायबळच्या अडचणीत वाढ। गजामाणे टोळीतल्या कुख्यात गुंडाला बेड्या, सुनील बनसोडेला बारचे माळवाडी भागातून अटक। बनसोडेवर मकोकासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद। आणि महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनियरची फसवणूक, मुलींना असलेला दुर्धर आजार बरा करण्याचं आश्वासन देत उकळले 14 कोटी। आरोपी वेदिका पंढरपूरकरवर गुन्हा दाखल। सांगलीच्या आष्टीच्या दिशेनं येऊन जाणारा शिवरायांचा पुतळा अडवल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे। या ठिकाणी शिवरायांचा पुतळा घेऊन चालले होते, त्यावेळेला अडवण्यात आलं, त्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला। शिवप्रेमींनी रस्त्यावरच ठिय्या मांडत विरोध केला। दरम्यान पोलिसांनी पुतळा सुरक्षित ठिकाणी नेत समन्वयानं मार्ग काढण्याचे प्रयत्न केले। जळगावच्या चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मदतीपासून वगळल्याचा आरोप केला आहे। संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्राचे रहिवासी नसल्याचे दाखले मागत विरोध केला। तातडीनं मदतीच्या यादीमध्ये समावेश करून मदतीची मागणी करण्यात आली। मत्स्यबंदीमुळे गेले 3 महिने मच्छीमारांना व्यवसाय करता आला नसल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांसाठी नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनाशी बैठक घेतल्यानंतर पूरग्रस्त भागांच्या दौऱ्याला सुरुवात केली। बीड जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी पथकानं लिंबा रुई गावात नुकसानीची पाहणी केली। दरम्यान पथक शिरूर तालुक्यातील येवलवाडी, आष्टीमधील घाटापिंपरी, देवळाली इथं पाहणी करणार आहे। सोलापुरात मोबाईल टॉर्चच्या पाहणीनंतर केंद्रीय पथकाचा आणखी एक कारनामा समोर आलाय। दक्षिण सोलापूर इथल्या हत्तूर गावात केंद्रीय पथक संवाद साधणार होतं, मात्र केंद्रीय पथक गावातील लोकांशी संवाद न साधताच पुढे निघून गेलं। यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। नगर परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानं नंदुरबार शहरातील विकास कामांच्या कोनशिला झाकण्याचं काम नगरपालिका प्रशासनानं सुरू केलं। शहरातील राजकीय बॅनर, झेंडे देखील उतरवण्यात येत आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये 9 ब्रास रेतीचे 5,400 रुपये घ्यायला पाहिजे, मात्र पावती 22,000ची दिली जात असल्याचा आरोप खासदार पडोळेंनी केला। तर डेपोमध्ये एक ट्रक मागे 30,000 रुपये घेतले जात असल्याचं म्हणत बावनकुळेंना सवाल केला। पूर्णपणे स्पष्ट ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरामध्ये बिबट्यानं महिला ऊसतोड मजुरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सोबतचे मजूर धावून आले, त्यामुळे ही ऊसतोड करणारी महिला बिबट्याच्या तावडीतून थोडक्यात वाचली।
पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेड जांबूत इथं पुन्हा एका मादी बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। गेल्या 10 दिवसात 11 बिबटे जेरबंद करण्यात आले। अजूनही या परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे। नाशिकमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींनी आंदोलन केलं। काम मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीने नियुक्ती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सोलापूरमधील करमाळ्यामध्ये किशोर शिंदे या युवकांना जातेगाव टेंभुर्णी महामार्गावरील पुलावर चढून आंदोलन केलं होतं। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी युवकांना मुख्यमंत्री फडणवीसांना अनेकदा ईमेल केले होते, मात्र कोणतंही उत्तर न मिळाल्यानं या युवकांना आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। पारेवाडी रेल्वे स्टेशनचं नाव केतूर रेल्वे स्टेशन केल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। ग्रामपंचायत पारेवाडी यांनी या निर्णयाला विरोध केला आहे। तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त देशभर उत्साह पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी गंगा स्नानासाठी भाविकांची गर्दी होतीये। नाशिकच्या रामकुंडावर सुद्धा अशीच गर्दी पाहायला मिळाली। पंढरपूरमध्ये वारकरी साहित्य परिषदेनं भक्त पुंडलिकासाठी सागवानी रथ अर्पण केलाय। भक्त पुंडलिक मंदिरासमोर या रथाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। गगनराज विठ्ठल पाटील आणि राजेश्वरी गगनराज पाटील या दाम्पत्यानं अर्पण केलेला हा रथ पंढरपुरातून आळंदीकडे रवाना झाला। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। वर्धा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार। खासदार अमर काळेंनी ही माहिती दिली। तर निवडणूक आयोगाच्या निर्णयानं असमाधानी असल्याचंही ते म्हणाले। 2 डिसेंबरला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड आणि परतूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। तिन्ही नगर परिषदांमध्ये जवळपास 60,000 मतदार 65 नगरसेवकांची निवड करणार आहेत आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा त्यामुळे पणाला लागणार आहे। वाशिममध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत। 19 उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या आहेत। सखोल आढावा घेतल्यानंतरच उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे। वाशिममध्ये नगर परिषद प्रशासनानं शहरातील विविध चौक, रस्ते तसंच सार्वजनिक ठिकाणी लावलेले राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग हटवण्याची मोहीम सुरू केली आहे। त्यामुळे शहर मध्ये फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग मुक्त होणार असल्याचं दिसतंय। स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं बिगुल वाजता सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अहिल्यानगरमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी घेण्यात आली आहे। या प्रक्रियेला स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भंडारा जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकांसाठी निवडणुका होणार आहेत। 108 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी खासदार विशाल पाटलांना चिमटा काढला। धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला आणि जोरदार घोषणाबाजीही केली। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सरकारविरोधात आंदोलन केलं। पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं, तर गुंडगिरी रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सिंधुदुर्गात युतीनं व्हायला नितेश राणेच जबाबदार असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण दोघेही युतीस तयार होते, पण नितेश राणे यांनाच युती नको होती असं केसरकर म्हणाले। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत। सावंतवाडीमध्ये भाजपचं आज शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। राणेंच्या उपस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण युतीबाबत मोठी घोषणा करणार का की स्वबळाचा नारा देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात।